आज जो कार्यक्रम ठेवलाय हा कोणी रासायनिक खतं बियाणं किंवा कुठल्या खासगी कंपनीने ठेवून टेम्पल टाउन फाउंडेशन नगर देवळा यांनी आयोजित करण्यात आलेला आहे. राहुल सर त्याचे परदेशी दादा आपलेवाले जवळचे एकदम मित्र ज्या राहुल सर त्यांच्या वतीने चालू असतं की शेती कोण कसं करतं काय करतं तसं माझं नाव राहुल सरांना माहित पडलं आणि त्या विषयावर चर्चा चालू असताना राहुल सर म्हणे आपण या विषयावर आपण आपल्या गावात एक चर्चासत्र ठेवू, शेतकऱ्यांसोबत चर्चासत्र ठेवून आणि या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांचे जे रासायनिक शेती किंवा सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती याविषयी जे संग्रह आहे ते आपण दूर करू किंवा ते तुम्ही कसे करतात किंवा तुम्ही कसे वळाले याविषयी आपण याविषयी बोलू. तर मित्रांनो 2017-18 पासून शेती खात्यात उतरलो. माझं शिक्षण BSc बॉटनी राष्ट्रीय विद्यालयाला इथे कंप्लीट झालं होतं. शेतीची प्रचंड आवड होती म्हणून या शेती खात्यात उतरलो. नोकरीची अजिबात आवड नव्हती. बाबांचा पूर्ण वारसा शेतीमध्ये आणि त्यामुळे शेतीमध्ये खूप मला आवड होती. पुढचं शिक्षण घेणं टाळलं आणि डायरेक्ट शेतीकडे वळालो. पण त्या शेती करत असताना वडील ते रासायनिक शेती करत होते. रासायनिक शेती करत असताना मी पण त्या शेती करत होतो. पण असं लक्षात आलं की ही शेती आपली फायद्याची नाहीये. रासायनिक खतेमध्ये तुमची पूर्ण शेती परावलंबून आहे. तुम्हाला येऊन जाऊन दुकानावर जावं लागतं. प्रत्येक गोष्टीवर कीटकनाशक पासून बुरशीनाशक पासून तर तुमचं सगळं जे ते पूर्ण बाहेर अवलंबून आहे. तुमचं स्वतःचं काही नाही. जे आपली पूर्वजीची शेती होती हे सगळं उलट गणित झालेलं आहे सध्या. आता तरी पहिले जी आपली शेती होती सगळं खत बियाणं बुरशीनाशक सगळे आपले घरचेच होते. पहिले बुरशी सुद्धा येत नव्हत्या. पण आता हल्लीचे जे रोटाव्हिटर वगैरे जे आपण केमिकल जे जास्त रासायनिक खत वापरून हे बुरशा वाढलेल्या आहेत. याविषयी आपण पुढे बोलणार आहे. तर असं करत 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 दर वर्षाला 2-3 लाख रुपये कृषी केंद्र सेवांचं बिल व्हायचं. कमीत कमी 2 लाख रुपये कुठे गेले नाही. आणि असं जोपर्यंत ठीक होतं जोपर्यंत भाव वगैरे बियाणं वगैरे सगळं आपल्या हद्दीत होतं तोपर्यंत परवडत होतं. पण काही आता या मागच्या 2-3 वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि आपल्या जे शेतीतले जे उत्पन्न घटण्याचा परिणाम हे जास्त झालेलं आहे. इकडे भाव वाढत चाललेले आहेत. शेतीवर लागणारा खर्च वाढत चाललेला आहे पण आपलं उत्पन्न वाढत नाहीये. यामागे मी माझा हिशोब पाहिला सगळं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मी लिहित राहतो की आपण खर्च आज कुठे केला. माझी रोजची रोजनिशी आहे. आज आपण 1 रुपया कुठे खर्च केला कुठे केला काय केला सगळं रोजनिशी आहे. आणि जेव्हा उत्पन्न हाती येतं तेव्हा मी पाहतो आपल्याला फायदा किती झाला आणि नुकसान किती झालं. पण नुकसान जास्त व्हायला लागलं होतं. मग मला समजलं की आता ही शेती काही आपली परवडणार नाहीये. आणि जे वापरत होतो त्याचा रिझल्ट मला मिळत नव्हता. जेवढे रासायनिक खत जेवढे पेस्टिसाइड सांगितले जातात त्याच्यापेक्षा जास्त मी काम करायच होतो. पण असं अभ्यास करता 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 असं लक्षात आलं की देशी गाय ही आपल्या पूर्वजांपासून सांभाळून ठेवलेली एक नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला देवाने दिलेली आहे. आज जे आपण बाळकृष्णाची प्रतिमाचे पूजन केलेलं आहे. बाळकृष्णाचं पूजन यासाठी केलेलं आहे मित्रांनो की आपल्याला बाळ श्रीकृष्ण एक गोपाळ होते. गोपाळ म्हणजे यांनी गायी पाळल्या. गायी पाहून आपल्याला संदेश दिला की हा जो देश आहे भारत संस्कृती आहे ही एक देशी गायवर निर्भर आहे. पण आपण याचं त्याचं ऐकून देशी गाय घालवली आणि याचे जर्सी होल्स्टेन हे घेऊन आलो. काय तर देशी गाय दूध देत नाही. हा आपला मोठा संभ्रम आहे. पण देशी गायपासून दूध देत नाही हा जो आपला एक मोठा विचित्र आहे हा दूर केला पाहिजे. कारण आमच्याकडे 6-6, 7-7, 8-8 लिटर देणाऱ्या देशी गायी आहेत. जर कोणाला वाटत असेल त्यांनी यावं शेताकडे. पण हा जो संभ्रम आहे हा तर आपल्याला त्याविषयी बोलायचं नाहीये. कारण हा विषय इंग्रज सरकारापासून लागू केलेला आहे. याचा मागचा इतिहास खूप मोठा आहे. याकडे बघायला गेलो तर पूर्ण रात्र आपल्याला कमी पडेल बोलायला की हा विषय कसा झाला मग देशी गाय कुठे होत्या मग कशा गेल्या मग कुठे आल्या त्या. पण हा जो आपला जो शेतीचा अर्थकारण आहे हा देशी गायीवर अवलंबून होता. देशी गाय ही एक चालती फिरती देव घेर आहे. चालतं फिरतं कारखाना आहे. आता तुम्ही म्हणसाल कारखाना कसं काय. कारण देशी गायचा 1 ग्रॅम शेवणामध्ये 3-4-5 कोटीपेक्षा जास्त जीवाणू असतात. हे जीवाणू आपल्या शेतीमध्ये कामात करतात. यामध्ये जे तुम्ही आज युरिया सुपरफॉस्फेट पोटॅश
शेतकऱ्याला जर विचारलं तर या तीनांपेक्षा दुसरं कोणतं नाव माहित नाहीये. फक्त युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश, सेकंडरी न्यूट्रिएंट, मायक्रो न्यूट्रिएंट माहित नाही. का तर त्यांना कोणी सांगितलं नाहीये आणि ते माहित सुद्धा नाहीये अजूनपर्यंत. पण एक इमेव अशी आहे ती शिकाय की याच्या शेणामध्ये तुम्हाला NPK शिवाय, मायक्रोन्यूट्रिएंट शिवाय 18 अन्नद्रव्ये जे आपल्या जमिनीला लागतात याच्याशिवाय जे अजूनपर्यंत सायंटिफिक रिजन झाले नाही अशी सुद्धा जीवाणू या देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रामध्ये आहे. आज जो जास्त खर्च बुरशीनाशकावर होतोय, गोमूत्रामध्ये बुरशीनाशकाची पॉवर त्यापेक्षा जास्त आहे. बुरशीनाशक मध्ये एकमेव जो पदार्थ असतो सल्फर. सल्फरचं प्रमाण देशी गायच्या गोमूत्राशिवाय कुठे सापडणार नाही. जर ज्या शेतामध्ये पिवळेपणाच्या झाडा पिवळेपणा होतो किंवा बुरशी जास्त वाढते अशा ठिकाणी जर आपण गोमूत्राचा वापर केला तर ऑटोमॅटिक बुरशी घालवते. याच्या व्यतिरिक्त देशी गायच्या शेणामध्ये जे आपले जे अझोटोबॅक्टर, ॲसिडोबॅक्टर जे कोणाला शेतकरी त्यांना समजेल या बाबतीमध्ये फॉस्फेट सोल्युशन बॅक्टेरिया, झिंक सोल्युशन बॅक्टेरिया याचे जे आपल्यावाले बॅक्टेरिया आहेत हे आता बाटल्यांमध्ये मरू विकायला विकतायत. ती काळाची गरज पण आहे कारण आता प्रत्येकाकडे देशी गाय राहिलेली नाहीये. पण आता आपण रासायनिक शेतीविषयी संभ्रम आहे तो आपण आता कसा दूर करू शकतो किंवा मी कसा इकडे आलो त्याविषयी थोडा चर्चा करूया. रासायनिक शेतीमध्ये पूर्णपणे अवलंबून असतो आपण. ज्या वेळेला आपण आपल्याला वाटतं की आपलं उत्पन्न वाढावं, आपण दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्याला जे मार्गदर्शन करतात आपल्या शेतामध्ये येऊन किंवा आपल्या चर्चा क्षेत्रामध्ये जे येऊन ते मार्गदर्शन करतात ते सांगतात की तुम्ही असा डोस टाका, तसा डोस टाका. ज्या ज्या वेळेला रासायनिक खत आपण शेतीमध्ये टाकतो त्या वेळेला आपलं नुकसान आपण करून घेतो. का तर हा जो रासायनिक खत जेव्हा आपण शेतीमध्ये टाकतो तर यामध्ये जो असलेला केमिकल आहे जो नॅफ्था म्हणतात त्याला, नॅफ्था हा जो केमिकल पदार्थ जेव्हा जमिनीत जातो तो हा आपल्या जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जीवाणू यांना पहिले मारतो. रासायनिक खत कुठल्याही पिकाचं अन्न नाही हा पहिले लक्षात घेऊन घ्या. जे काही आपल्या जमिनीतले सूक्ष्म जीवाणू आहेत ते आपल्या जमिनीला अन्न पुरवतात. यात मुळ्यांजवळ असणारे आपले जे पिकं असतात ते पूर्ण अन्नद्रव्य उचलू शकत नाही. हा मोठा सायंटिफिक रिजन आहे यामागे. ते मी काही तुम्हाला एवढं सांगणार नाही ते कसं असतं. त्या एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते जीवाणू म्हणजे त्याच्यामध्ये आणि ते एकमेकाला सहकार्य करत असतात. तर रासायनिक खत दिल्या गेल्यानंतर नायट्रोजन आपला 48 तासात लागतो. त्यानंतर सुपर फॉस्फेट हे आपलं 25 दिवसात लागतं आणि तिथून पोटॅश 28 दिवसात लागतो. पण आपण काय करतो, आपण सगळं आळशी झालेलो आहे. आळशी म्हणजे कसं, गेलो मटण टाकून आलो, झालं आज माझं काम ओढून आलो. पण या व्यतिरिक्त आपण आपल्या शेतीचं उत्पन्न वाढतंय का याकडे पाहत नाही. गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही स्वतः शेतकरी आहे, स्वतः विचार करून बघा आपलं शेतीचं उत्पन्न वाढलंय का आपलं दुकानाचं उत्पन्न वाढलं. तुमच्या लक्षात येईल आपलं शेतीचं उत्पन्न घटलं आणि मग आमचं उत्पन्न फक्त दुकानदारकडे बिलकडे तिकडे वाढलं. म्हणून शेतकरी आर्थिक संकटात येऊ लागलेला आहे. आज शेतकऱ्यांवर कोणीही शेतकरी असं सांगू शकणार नाही की मी आज कर्जबाजारी नाहीये. एखादा असेल तो त्याचा दुय्यम धंदा काही असेल तो असे सांगू शकतो. कारण का तर हा जर शेतकरी जे आपलं आज जे धोरण आहे हे परावलंबून झालेलं आहे. परावलंबून कशामुळे झालं तर याला कारण आपणच आहे. आपण स्वतः आळशी झालो, आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो. तर यावर उपाय म्हणून एक आपण उपाय करू शकतो. जीवामृत तुम्हाला सगळ्या जणांना बाकीच्यांना परिचयाचा आहे किंवा आपला जमिनीचा कस आपण कसा वाढवू शकतो यावर आपण बोलणार आहेत. नाही तर जमिनीतून एकतर द्विदल धान्य पीक का घ्यावे हा आपण इथे बोलणार आहेत. आता शेतकऱ्याच्या मुलाला जर विचारलं मी एक तोल काय बोल द्वितोल काय बोल सांगता येत नाही. ही आपली एक मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्याच्या मुलाला एक दल आणि द्विदल माहीत नाही. चांगला मोठ्यातला मोठा शेतकऱ्याचा मुला आणा माझ्याजवळ, त्याला विचारतो मी 1-2 प्रश्न, काही नाही. आणि सांगता आमच्या मुलं इथे शिक्षात तिथे शिकतात, पुढे चालून खायला अन्न भेटणार नाहीये. ही जी आजची घटना आहे ही सगळ्यात खराब होत चाललेली आहे. यापुढे तुमचा जो पैसा असेल सगळं असेल पण तुम्हाला खायला अन्न चांगलं मिळणार नाही. तुमच्या घरी पैसा असेल सगळं टक्का असेल तर तुमच्या घरात आजारपण असेल. लहान लहान मुलं आता पहा तुम्ही मोबाईलमुळे टीव्हीमुळे सगळे त्यांचे डोळे खराब होत आहेत.
जो बी पैसा आहे तो डॉक्टरकडे, इकडे तिकडे, किराणामध्ये आमकं डमकं सगळं बस. आणि जी शेती आहे तिची जी गुणवत्ता आहे ती सगळी खाली 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 येते. आणि आज आपल्याला जो लावून दिलेला आहे की आपलं लावायच्या पहिले आपल्या हातात दिलं जातं की तुम्ही आमका तारखेला हा डोस दिला गेला पाहिजे, पीक 40 दिवसात असताना हा डोस दिला गेला पाहिजे, 45 दिवसात हा डोस दिला गेला पाहिजे. म्हणजे सगळं आपल्याकडून काढून घेण्याचं आहे. पण आपण काय करू शकतो यावर विचार करायला कोणी तयार नाही. आज एकही शेतकरी सांगू शकणार नाही की माझा मुलगा शेती करेल. का सांगू शकत नाही? कारण ती परवडणारी नाहीये. आणि कोणत्याच बापाला वाटत नाही की माझा मुलगाला मी घरी ठेवावं, शेती करावं. पण यावर आपण विचार मंथन केलं पाहिजे. त्या कारणाने आज टेम्पल टाउन फाउंडेशन यांच्या वतीने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांनी आज आणि असा योग आला की आतापर्यंत बाहेरगावी बोलायचा योग येत होता, गाळण झालं, तारखेड झालं, पाचोरा झालं. पण हा योग असा आला की आपल्याच गावात इथं म्हणजे तुमच्या समोर आणि आपल्याच माणसांसमोर, आपल्याच गल्लीतल्या लोकांसोबत बोलण्याचा योग आला. हा योगच समजावा. पण काय ते काही गाव आहे ना, पण आपलं गाव सुदृढ व्हावं. आपल्या गावातील लोकसंख्यांचा जो विकास आहे, आपली जी शेती आहे ती बदलावी, या दृष्टिकोनाने आज इथे बोलण्याचा योग येत आहे. तर मित्रांनो, रासायनिक खत जेव्हा आपण जमिनीत टाकतो, मी जास्त वेळ काही घेणार नाही, ते पूर्ण काही सांगणार नाही तुम्हाला केमिकल डिटेल काय होतं काही नाही. रासायनिक खत आपण जेव्हा जमिनीत टाकतो, जेव्हा आपलं पीक हे पिकापेक्षा गवत लवकर उठतं. गवत उठल्यानंतर आपण काय करतो, निंदणी वगैरे काय खर्च वाढला. पुन्हा रासायनिक खत दिल्यानंतर जमीन आपलं पीक जे आहे ते पटापट चालतं. त्याचा आज वाढ काही, उद्या काही, परवा काही. तर वाढल्यानंतर काय होतं की याच्यात हार्मोन्स चेंज होता. पिकाचे हार्मोन चेंज झाल्यानंतर पिकामध्ये लुसलुशीतपणा येतो, नरमपणा येतो. तुम्ही पाहिलं असेल कधी, तुम्ही युरिया देऊन पहा, 2-3 दिवसांनी तुम्हाला तुमच्या कपाशीवर कोकडा आलेला दिसेल. हा कोकडा काय येतो हे कोणी सांगू शकणार नाही, दुकानदार सांगणारच नाही. अजून कोकडा येतो 2-4 दिवस झाले का थोडे पत्ते लाल पडतील, 8-10 दिवस झाले का लगेच जी पालव पावडर मारा, ती पावडर मारा, चालू होऊन जातं सगळ्या गोष्टी. का तर तुमची जमिनीचा कस आता बिघडलेला आहे. हा जमिनीचा कस कसा वाढवायचा या विषयावर इथे विचार म्हणतो नाही. तर मित्रांनो, यापुढे आपल्याला काय करावं लागेल याविषयी 2-3 तुम्हाला गोष्टी सांगतो, जे मी माझ्या शेतावर अनुभवून पाहिलेले आहेत. आणि त्यातून उत्तम असं पीक निघतं. पीक या वर्षी निघालं, मला चांगलं पीक निघालं. पण ह्या पिकात सातत्य असली पाहिजे. म्हणजे हिवाळ्यात, या पावसाळ्यात जर मला समजून घ्या एकरी जर 8-10 क्विंटल कपाशी झाली आणि खरीपमध्ये मला 25-30 क्विंटल मक्का झाला, तर पुढच्या वर्षीही सातत्य टिकलं गेलं पाहिजे. की याच वर्षी मी जर पीक 8-10 क्विंटल घेतलं आणि मक्का जर घेतला, तर पुढच्या वर्षी आपली कपाशी म्हणो की दुसरं पीक हे पिकत नाही. का तर कमी जमिनीचा जो कस आहे तो पूर्णपणे ओढला गेलेला असतो. मित्रांनो, जेव्हा आपण कपाशीचं किंवा इतर धान्य पीक वगैरे काढतो, तेव्हा आपण तो पीक नाही काढत तर जमिनीचा कस काढतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. समजून घ्या, तुम्ही एका एकरातून जर 28-30 क्विंटल मक्काचं पीक काढलं, तर मक्काचं पीक 28-30 क्विंटल काढलं, पण तुम्ही 30 क्विंटल त्यातून कस काढला. पण जमिनीला तुम्ही काय दिलं, तर जमिनीला तुम्ही काही देत नाही, फक्त 3-4 बॅगा मटेरियल आणून टाकून देतात. तर याच्याने सातत्य टिकत नाही. मी माझ्या गेल्या काही वर्षापासून शेतीमध्ये शेती करत असताना खरीपचं पीक चांगलं येतं, रब्बीचं बी चांगलं येतं, पुन्हा सातत्य टिकून राहून हे उत्पन्न वाढतं. तर काय याच्या मागचं कारण काय आहे, तर आपल्या जमिनीमध्ये दडलेला एक पदार्थ आहे तो म्हणजे ह्युमस. ह्युमस हा आपल्या जमिनीमध्ये असतो. ह्युमस म्हणजे जमिनीचं हृदय. आणि हेच हृदय आपण काय करायला लागलोय, आता डॅमेज करायला लागलेलो आहे. ह्युमसला मराठीत जे शेतकरी त्यांना सांगू इच्छितो, ह्युमस म्हणजे आपला जमिनीतला सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब अजून याच्या सोप्या भाषेत सांगतो, तुमच्या जमिनीमध्ये असलेला काडी कचरा, जे की तुम्ही जे पीक काढल्यानंतर उरलेला चोथा, याला ह्युमस म्हणता, याला सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. साध्या सोप्या भाषेत सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. पण हा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीत आता राहिलेला नाही. सेंद्रिय कर्ब बिघडला पाहिजे. आता भरपूर जण सांगतात CN रेशो, जे कोणी शिकलेले लिहिलेलं असतील त्यांना माहिती असेल, CN कार्बन नत्र गुणोत्तर की किती असला पाहिजे. साध्या एका दुकानदाराला विचारून पहा तुम्ही, जो एखादा कोणी असेल तर दुकानदार,
कारण जमीनना पीएच काय राहत, जमीनना सीएन रेशो काय पाहिजे माहित नाही. का माहित नाही? कारण त्यांचा अभ्यास झालेला नाही. त्यांचा अभ्यास फक्त एवढा जे बॅटले कितला लिखा नाही, कितला लिखा तिकला नाही, तो त्यांचा विषय चालला. मित्रांनो, आपल्याला कोणाला बोट ठेवायचं नाही, ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करायचं. तर यापुढे आपल्याला काय करायचं, जमिनीचा कार्बन कसा वाढवता येईल यावर लक्ष द्यायचं. जमिनीमध्ये असलेल्या आपल्या ज्या मुळ्या आहेत, त्या मुळ्या आपण जर जमिनीमध्ये काढल्या किंवा त्या तिथेच राहू दिल्या, किंवा उरलेला चोथा आहे हा 1-2 वर्षांनी जर तिथे समजून घ्या मक्का काढल्या, आपण कपाशी काढली आणि तिथे रोटावेटर करून तिथं जर दाबत राहिलं तर जमिनीमध्ये 1 वर्षानंतर तुमचा कार्बन रेशो वाढल्याशिवाय राहणार नाही. मी हेच केलेलं आहे. माझा एवढा टाइम नव्हता, कारण शेती जास्त आहे आमच्याकडे आणि आपल्या जमिनी जर वाढवली पाहिजे, कार्बन गुणोत्तर वाढवलं पाहिजे. हे कसं वाढवलं पाहिजे यातून मी खूप सारे संशोधन केले आणि या संशोधनातून हे निष्कर्ष आलं की आपल्या जमिनीला सेंद्रिय कर्ब वाढायचा असेल तर तुमच्या जमिनीत जे आहे, जे पीक घेतल्यानंतर जे उरलेलं चोथ आहे ते तिथेच गाडा. म्हणजे ही जी सायकल, ही सायकल तयार होते आणि आपल्या जमिनीला जे घेतलेलं असतं ते कार्बन जो असतो ते तिथेच जातो. म्हणजे समजा तुम्ही एका पराठीपासून 100-200 ग्रॅम कापूस घेतला, त्यानंतर ती पराठी जी 200-300 ग्रॅमची असते, म्हणजे जेवढं मी उत्पन्न काढलं तेवढंच उत्पन्न पुन्हा जमिनीत टाकलं. हे टाकल्यानंतर आपण जीवामृताची त्याच्यावर फवारणी केली पाहिजे. जीवामृत का? जीवामृत विषयी बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की उत्पन्न येत नाही किंवा उत्पन्न वाढत नाही. तर जीवामृत म्हणजे उत्पन्न न वाढण्यामागचं कारण एक आहे, त्यांच्याकडे पहिला मुद्दा देशी गाय नसते. देशी गाय असते तर जीवामृत बनवताना त्यांनी निष्काळजीपणा केलेला असतो. आता जीवामृत बनवताना कधीही ती टाकी साफ असली पाहिजे. आपलं त्याच कीटकनाशक बुरशीनाशकाच्या टाक्या असतात आणि त्याचा आपण जीवामृत बनवतो आणि त्याच आपण तसं फवारतो, तसं टाकतो. जीवामृत कधी मी सावलीत बनवलेलं पाहिजे, स्वच्छ पाणी असलं पाहिजे, देशी गायचंच शेण आणि गोमूत्र असलं पाहिजे. त्यात तुम्हाला बेसन पीठ नाही भेटलं तरी चालेल, पण मग त्यामध्ये आपण लस्सी म्हणजे दही वगैरे टाकू शकतो. दहीमध्ये सुद्धा प्रोबायोटिक बॅक्टेरिया असल्यामुळे जीवामृत हे वेगळ्या पद्धतीचा आणि चांगला काउंट मिळतो. तर हे टाकत असताना आपण काय करतो, याच्यावर काष्टावर जर टाकलं तर याच्यामुळे आपण असं समजून घ्या, तुम्ही जमिनीमध्ये एक प्रकारे सूक्ष्म जीवाणू पेरले आणि जसा पाऊस पडतो तर आपल्या जमिनीमध्ये असलेले जीवाणू यांची वाढ पटापट वाढते. कारण का? तर जे आपण रासायनिक खतं टाकून जे सूक्ष्म जीवाणूंची कॉलनी, बॅक्टेरिया कल्चर जो आपण मारलेला आहे जमिनीतला, तो पुन्हा वाढला जातो आणि आपलं जमीन हळूहळू विकसित होते. हळूहळू त्याच्यातला बॅक्टेरिया काउंट वाढतो, हळूहळू त्याच्यातलं जी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे पाणी धारण क्षमता आहे ती वाढते आणि अशा करत आपण एक चांगल्या कर्ब गुणोत्तर आणि एक चांगली ताकददार जमिनीकडे वळतो. याकडे आता नवीनच सरकारने आता जसं NPK बॅक्टेरिया आहे, मायक्रोन्यूट्रन झिंक सोल्युबल बॅक्टेरिया आहेत, हे जे बॅक्टेरिया कल्चर घेताना फक्त एक काळजी घ्यायची की याची एक्सपायरी डेट बघून घेत जा. एक्सपायरी डेट बघून घेतला म्हणजे यातले जे जीवाणू आहेत हे एक्सपायर झालेले आहेत का नाही आहेत. ज्याप्रमाणे आपण दुकानावर बाटली घेताना एक्सपायरी डेट चेक करतो, तेव्हा ती एक्सपायरी डेट चेक करून घेत जा, की जेणेकरून आपला चूक भूल होणार नाही आणि टाकल्यानंतर असं होईल की मला रिझल्ट भेटणार नाही, असं व्हायला नको. तो पुन्हा एकदा सांगतो अजून, त्याच्यानंतर घनजीवामृत म्हणजे आपण उन्हाळ्यात शेण टाकून देतो. इथेच आपण मोठी चूक करतो मित्रांनो. उन्हाळ्यात शेण टाकल्यानंतर ते शेणातले जे बॅक्टेरिया काउंट असतात ते उन्हाच्या टेम्परेचरने डेट होतं आणि ते फक्त खत म्हणजे नुसतं एका भुसभुशीत होऊन गेलेलं जातं. तर याला पर्याय आपण काय करू शकतो, तर आपण पावसाळ्यात तुम्ही उन्हाळ्यात बांधावर जाऊन शेण टाकून द्या, पण जसा पहिला पाऊस पडला त्यामध्ये थोडं जीवामृत टाकून किंवा थोडंसं गुळ वगैरे टाकून जर तुम्ही बनवलं तर याचा काउंट तुम्हाला जास्त मिळेल आणि आपलं जर शेणखत आहे याची पॉवर जास्त वाढते. साधारण आपण एका एकरला 1 ट्रॉली जरी शेणखत वापरलं तर आपल्याला हा जबरदस्त फायदा होतो. जे कोणी माझे मित्र रासायनिक शेतीवाले असतील की आमच्याकडे गायी नाही आहेत किंवा मग आम्हाला या शेतीकडे वळायचं आहे पण आम्हाला तेवढा टाइम नाही आहे, असे बी काही मित्र आहेत आणि येता काही घेऊन फोन, सचिन काय करू फोन, टाइम नाही पण इच्छा शेती करा, मी तर शिकतो नाकत. मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा आपण इकडे वळवलेलं आहे. आपल्या गावातीलच काही व्यक्ती आहेत, काही माझे मित्र आहेत. कसे वळवले ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी एकरी तुम्ही 3-4 बॅगा रासायनिक खताच्या टाकत होते तिथे आपण त्यांना 1 बॅगवर घेऊन आलो.
पहिल्याच वर्षाला 1 बॅग, आणि ते बी रिझल्ट जबरदस्त अजून. तर कसं, तर ज्या वेळेला तुम्ही जी मटेरियलची थैली घेता 50 किलोची, त्यामध्ये मी त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट सांगतो की तू डायरेक्ट आता याच्यात 150 किलो शेण घेऊन घे, नाही तर तू शेतातली माती घेऊन घे. शेण आणि माती, शेण जर असेल तर ठीक आहे, नाही तर तुझ्या शेतातली माती घेऊन घे. माती आपली जमिनीतली कुठलीही चालेल ती घेऊन घ्यायची, आणि एक खाली पट्टा टाकून दे, त्याच्यावर हे चांगलं तुझं 1 बॅग युरिया आपलं मटेरियलची 10, 26, 3, 15, 3, 16 जे असेल ते तुझ्याकडे, आणि हे त्याच्या 3 पट माती किंवा शेण हे चांगलं मिसळून तू झाकून ठेव, आणि याच्यावर थोडं गुळाचं पाणी मारून दे. तर मित्रांनो काय होतं, जे रासायनिक खत जे बनतं ते केमिकलने बनतं, बॉन्डिंग फॉर्मेशननी तुमचं रासायनिक खत बनतं. रासायनिक खत असं कुठे बाहेर बनत नाही, त्यात केमिकल संरचना केली जाते. खूप मोठा त्याच्यामध्ये अभ्यास आहे, तो केला जातो, आणि मग ते रासायनिक खत बनतं. म्हणून त्याचं नाव रासायनिक केमिकल आहे. केमिकल रासायनिक शेती ही आपली शेती भारतीय शेती नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. रासायनिक शेती आपली भारतीय नाही, ही काही कारणास्तव आपल्यावर लादण्यात आलेली. जेव्हा आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता पडली, काही शास्त्र मंडळींना अभ्यास केला, त्यामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहेत, पण ते काही कारणास्तव आपल्याला बाहेरून जे काही आपले जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, बाहेरून गहू आणा लागला तर तो खावा लागला तर लोक भूकमुळे मरण पावत होते, काही एका टायमाला जेवण मिळत होतं. मग अशा टायमाला त्यांनी ही शेती केली आणि यातून बंपर उत्पन्न पण मिळालं. पण यानंतर त्या डॉक्टर एम एस स्वामीनाथननी हे सुद्धा कबूल केलंय की ही शेती फायद्याची नाही तोट्याची आहे, कारण त्यांना हे कळून आलेलं होतं की ही शेती कशी तोट्याची आपलीवाली. तर त्याकडे आपण नंतर बघू. पहिले आपण हे जे एक थैली आपण जी मटेरियल घेतली आणि तिच्या 3 पटीने जी माती घेतली किंवा शेणखत घेतलं, हे चांगलं मिक्स करून त्यात गुळाचं पाणी टाकून जर राहू दिलं आणि 7व्या दिवशी हे जर आपण शेतामध्ये टाकलं तर हे 90% तुम्हाला शेतात रिझल्ट येतं. 90% शेतात रिझल्ट येते आणि तुमच्या डायरेक्ट 3 बॅगांचे पैसे बी वाचवतं. अजून विशेष याचे कार्य असं आहे की जे तुमचं सुपर फॉस्फेट पोटॅश 25-30व्या दिवशी लागतं, हे 48 तासात लागायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे इकडे आपलं हे बी वाचलं आणि पैसे पण वाचले, आणि 2 पैसे आपले वाचल्या कारणाने आपल्याला कुठेही ते पैसे खर्च करता येतात आर्थिक. मग असं तरी मी त्या शेतकऱ्याला सांगतो. आणि याच्यातून काय होतं मित्रांनो, पण रासायनिक शेती ही शेवट रासायनिक तर रसायनच आहे, ही आपल्याला हळूहळू वाढवायची, कमी करायची आहे. कारण का, तर एक ना एक दिवस आपल्याला या शेतीकडून या शेतीकडे वळायला लागेल, सेंद्रिय शेतीकडे, नैसर्गिक शेतीकडे, याच्याकडे आपल्याला वळावं लागेल. कारण आज ज्या पद्धतीने रासायनिक खतांची किंमत वाढताय आणि आपला जो पैसा आहे तो बाहेर आपण देशाला पाठवतोय, आपला स्वतःचा पैसा बाहेर देशाला पाठवतोय. जे आपण करू शकतो ते आपण करत नाहीये. सगळं काही निसर्गाने, भारत हा इतका सुजलाम सुफलाम देश आहे, कृषीप्रधान देश आहे, पण इथली कृषी आता ही तोट्यात जावं लागली किंवा खालच्या स्तरावर जावं लागली. पण हे असं होऊ नये. इथे आता बरेचसे वैज्ञानिक लोक काम करतायत, माझ्यासारखे तोडके मोडके शेतकरी बी याच्यामध्ये सहभाग घेतात, आणि जे आपले थोडीशी का होईना शेती वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जे आपले आजूबाजूचे जे समाज आहे यातून बी आपण एक सुधरवू शकतो. ही एक समाजसेवा ही झाली. आपल्या हातून आपल्या गावाची, आपल्या वार्डाची, आपल्या देशाची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची सेवा सुद्धा होते. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि ही जी शेती करत असताना आपल्या जो घरचा, आपला जो परिवाराचा नुकसान होते यापासून आपण सुद्धा बचवू शकतो. तुम्हाला असं वाटत असेल की रासायनिक शेती ही किती खतरनाक आहे, आपण जे अन्न खातोय हे फक्त आपल्याला पोट भरतंय, ताकद देत नाहीये. पहिले जे लोक 70, 80, 100 किलो वजन अंतर उचलायचे, हळूहळू 50, 60 कडे आलं, आता 30, 40 कडे आलं. आता आमचे जे पोरं सोर आहेत ते 10 किलो उचलतात. कारण का, जे अन्न जे आपण पिकवतोय ते पूर्ण म्हणजे त्याच्यात काही हायब्रिडपणा आला नाही, ते निकस आहे. म्हणजे एवढं कसदार नाहीये, त्याच्यामध्ये ताकद नाहीये. ताकद जे अन्नामध्ये पाहिजे, व्हिटॅमिन, मिनरल, जीवनसत्व, आयर्न, ते कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. आणि ते आपण टाकत नाहीये. ते टाकत नाहीये म्हणून ते जमिनीतून पिकत नाहीये. ते जमिनीत नाहीये, ते पिकात नाहीये, ते फळात नाहीये, ते फुलात नाहीये, ते आपण खातोय. मग आपल्यात कुठून येईल?
हे थोडं शोधलं पाहिजे, विचार केला गेला पाहिजे. आणि हे फक्त आहे आपल्या देशी गायच्या गोमूत्रात, शेणात, फक्त देशी गायच्या शेणात आणि गोमूत्रात हे सगळं तत्व आहे. हे जर आपण टाकायला सुरुवात केली तर 1 वर्ष लागतो मित्रांनो. तुम्ही म्हणशाल आज टाकलं ना उद्या रिझल्ट. शेती ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. शेतीमध्ये रोज शिकायला मिळतं. शेती ही एका दिवसाची नाहीये. शेतीमध्ये मी रोज अभ्यास करतो, पण असं वाटतं अजून कमीच आहे. रोज काही ना काही, कारण तो निसर्ग एवढा अफाट आहे. रोज तिथं काही ना काही शिकायला मिळतं आणि तिथून शिकून आज तुमच्या पुढे इथे उभा आहे आणि आज तुमचं ही थोडी 2 शब्द बोलून सेवा करायचं मला आज इथे टेम्पल टाउन्सने थोडा हे दिलं, त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. तर देशी गायच्या शेणगोमूत्रापासून शेती करा, सुरुवात करा. काही अडचण आली तर माझा नंबर आहे, गावात प्रत्येकाकडे आहे, ग्रुपवर पण आहे. तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करू शकता. प्रत्यक्ष माझ्या शेतात येऊन तुम्ही माझा मोसमीचा बगीचा बघू शकता. मोसमीच्या बगीच्याने अवघ्या 3 वर्षात पाचोरा तालुक्यात नाव केलेलं आहे मित्रांनो. हे फक्त सिद्ध झालंय देशी गायच्या शेणगोमूत्रामुळे. 3 वर्षामध्ये 35 ते 40 टनापर्यंत ॲव्हरेज केलेला आहे. एवढं सोपी गोष्ट नाही आहे. अजूनपर्यंत तरी हा रेकॉर्ड कोणी केलेला नाही आणि करणार पण नाही. कारण यामागे खूप मोठं घरच्यांचा साथ लागतो. आपला बॅकग्राऊंड तिथे रात्रंदिवस काम, घरच्यांचा साथ. आणि ही जी शेती करताना, नैसर्गिक शेती करताना, सेंद्रिय शेती करताना घरचे पहिले आपल्याला आडवे येतात. आता काय करा ना तू आई नवीनच आलो आम्ही काही करूत का. मग आपलं युरियानी थैली मटेरियल हे ती टाकी दे ऐकत लंग पूर्वी. आणि हे काय खरंच आहे का, यानं काय रिझल्ट भेटस का. ही जी शेती आहे सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ही फक्त जिद्द आणि चिकाटी याचीच आहे मित्रांनो. तुमच्या खिशातले पैसे वाचता म्हणजे वाचता. तुमचा आर्थिक मानसिक सुद्धा संतुलन नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती व्यवस्थित ठेवते. आज जा तुम्ही मोठमोठ्या घरांमध्ये जा तुम्ही, त्यांचं मानसिक संतुलन ठिकाणावर नाही. बापाचं मुलाचं जमत नाही, भावाचं जमत नाही. घरामध्ये वाद, एका घरामध्ये 2 भाऊ राहू शकत नाही. आई वडील एक ठिकाणी राहू शकत नाही. छोट्या कारणावरून वाद. मुलांमध्ये बी तोच आता प्रकार होतोय. वडिलांनी मोबाईल घेऊन दिला आणि म्हणून मुलगाने पैसे घेऊन घेतली. आपल्याला ऐकायला भेटतं आमका डमक्याने केलं, त्यांनी एक चालला गेला, इकडे चालला गेला, तो तिकडे गेला. कारण का तर जे आपण अन्न खातोय त्या अन्नातून आपल्याला जे सदृढता, ती शक्ती, ती बलाढ्य ती मिळत नाहीये. हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आपली जी आज मानसिकता आहे, आपल्याला आज थोडासा ताण आला तर आपण लगेच टेन्शन मध्ये येऊन जातो. थोडंसं आपल्याला आत्मस्थिती डगमगून जाते. हे असं काय झालं, ते माझ्याशिवाय काय झालं आणि आपलं झालं. कारण का तर जैसे खाय अन्न वैसा रहेगा मन. आपण अन्न निकस खातोय हे लक्षात ठेवा. आणि आपल्या अन्नातूनच आपल्याला जी शक्ती, जी बुद्धी, जी मानसिकता आहे हे आपल्या अन्नातून मिळते. म्हणजे आपण अन्न 17 प्रकारचे कीटकनाशक, बुरशीनाशक मारून आपल्या शेतामध्ये ज्या कीटकांना मारून आपण जे अन्न पिकवलेलं आहे निकस, त्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश याशिवाय आपण दुसरं कोणतेही तत्व टाकलेलं नाहीये. त्या अन्नातून आपण कसं काय म्हणू शकतो की मी चांगलं अन्न खातो, मी ज्वारी खातो, मी बाजरी खातो, मी गहू खात नाही, मी ज्वारी बाजरी खातो. पण तू कोणती खातोय बुद्धी, त्यात काही नाहीये, तत्व नाहीये. हायब्रिड. आणि भारत हा असा एकमेव देश आहे की इथे फक्त हायब्रिड जास्त खाल्लं जातं. तुम्ही भारताव्यतिरिक्त इतर देशामध्ये जा, हायब्रिडला विचारणार पण नाही. ते म्हणता आमच्या गाई ढोरं म्हशी तेच खाता. भारत असा एकमेव देश आहे मित्रांनो की तो हायब्रिड खातो. पण भारत असा एक देश होता हिला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. सोन्याचा दोरीतून निघायचा. आणि आतूर आता का बरं निघत नाहीये यावर विचार करायला कोणी तयार नाहीये. जो तो फक्त मन भ्रांतीनं वज. हे जे आपण या विषयावर बोलायचं झालं तर आपण जे द्विदल वगैरे पीक सांगतोय मी, कडधान्य, एकदल द्विदल, एकदल पीक, द्विदल पीक हे घेतलं गेलं पाहिजे. यातील छोटासा प्रयोग सांगतो मी. एकदल पीक जर आपण शेतात घेतो आणि त्याबरोबर जर द्विदल पीक घेतलं, हा मी स्वतः प्रयोग केलेला आहे. एकदल पीक आपण आपल्या शेतात घेतलं. एकदल पीक म्हणजे ज्वारी, बाजरी, मक्का. जे जे गवतासारखे पानं असतात ते एकदल, जे जे गवतासारखे पान नसतात, जे अरुंद पानाचे असतात, त्यांना रेषा असतात, ते द्विदल वर्गीय पीक. हे आपल्या शेतकऱ्याच्या मुलांना सांगता येत नाही एकदल काय शे, द्विदल काय शे.
ज्या वेळेला एकदल द्विदल पीक घेतले जाते तर एक दलाची मुळी आणि द्विदलाची मुळी एकमेकात परस्पर देवाणघेवाण करतात, अन्नद्रव्यांची देवाणघेवाण करतात. ज्वारीचं पीक असेल आणि त्याच्या बाजूला जर मुंगाचं पीक असेल तर ही एकमेकांना देवाणघेवाण करतात. ज्वारीचं पीक मुळ्यांवाटे सांगतं की मला आमका आमका पाहिजे घटक, तो मला तू आणून देतो का? हा भाऊ आणून देतो. आणि तो म्हणतो मला आमचं पाहिजे. कारण आहे हा समाज बी त्याच गोष्टीनं अवलंबे. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळी जे जसं पीक आपल्या शेतामध्ये एक द्विदल काम करतात की तुम्हाला हे आणून देतो का, मी तुला ती देतो, तू मला ती देतो का, ते देतो, हे एकमेकात ही जोडी बांधली जाते. आणि आपले जे पूर्वज होते ते कोणत्याही सायंटिफिक म्हणजे कुठल्याही कृषी विद्यापीठमध्ये शिकायला गेले नाही, ते कुठे मोठी त्यांनी डिग्री घेतली नाही, पण त्यांना हे माहित होतं. जे आज 50-60 वर्ष जेव्हाची ते जे माझे शेतकरी बांधव बसलेले आहेत त्यांना विचारून पहा, त्यांच्या 2-3 ओळी चाराच्या झाल्यानंतर लगेच 1-2 उडीद मूग, लगेच तोर, लगेच ज्वारी बाजरी कापूस, असं त्यांच्या 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी 4-5 पिकं तरी असायचे. 1-2 क्षेत्रामध्ये त्यांची 4-5 पिकं असायचे. आणि हे 4-5 पिकं त्यांच्या शेतीतला मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया म्हणजे जो आपला जमिनीतला जो कार्बन आहे त्यांच्यातला देवाणघेवाण आणि आपली जमीन बळकट करायचे काम करायचे. आज आपल्या तुम्ही शेतकऱ्यांना बेटा एकदम फक्त कपाशी, फक्त मक्का, फक्त ज्वारी, फक्त बाजरी, एकमेव पीक. तर यातून काय करायला लागलं, ते जे पूर्वीचं जे अन्न निघायचं मिक्सिंग, त्याला मिक्स क्रॉप फील्ड म्हणतात इंग्रजीमध्ये, बहुसंख्य पीक आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि एकच तराचं पीक घेतल्यामुळे काय झालं, हे पीक आपण खाऊ लागलो आणि आपण ती 1 गुंठा एक राहायला लागलो. मित्रांनो लक्षात ठेवा, ही गोष्ट थोडी सायंटिफिक आहे म्हणून मी सांगतोय. आपल्यात एक न झाल्या कारणाने आपल्यातला एकुलपणा तयार झाला. कारण का, ते आपण एकच टाईपचं पीक खाल्लं, देवाणघेवाणचं पीक खाल्लं नाही, एकच टाईपचं पीक खाल्लं. देवाणघेवाणचं पहिले लोक खात होते, त्या कारणाने घरामध्ये जसं आपलं जीवाणू जसं एकमेकांशी काम करत होते, ज्वारीचं पीक, मुगाचं पीक जसं एकमेकांमध्ये देवाणघेवाण करत होतं, तसं आपल्या कुटुंबामध्ये देवाणघेवाण होती. लहान भावाचा विचार केला जायचा, मोठाचा विचार केला जायचा, हा माझा मोठा भाऊ आहे, मोठे काका आहेत, यांच्याशी कसं बोलावं लागलं. द्रव्य त्यातून मिळत होते, जे पोषक तत्व ते सगुणांना त्यातून मिळत होते, त्यातून हा व्यक्तिगत एक घडत होता. पण आता एकूण आपण जमिनीमध्ये एकाच टाईपचं पीक घेतल्या कारणाने काय होतंय, आपण फक्त बियनमन बायको विषय खतम. हा जो एकुलता एकपणा दिसून आलाय, हा आपला एक विचार करासारखी गोष्ट आहे. मित्रांनो हे थोडस तुम्हाला वेगळं वाटेल, पण आपला हा गावाचा विषय म्हणून मी दिलखुलास बोलतोय. आपल्या गावाचा विषय बाहेर गावी असं बोलता येत नाही, पण सगळेजण मला ओळखता त्यामुळे मी स्पष्टपणे बोलतोय, कारण सगळ्यांना माहिती माझा स्वभाव. तर मित्रांनो हे जे घडतंय त्यातून आपण कसं वाचू शकतो, आपण या विषयी थोडं बोलूया. तर आपण या शेतीकडे कसं वळू शकतो. एक दल पिकाबरोबर द्विदल पीक घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांना फळबाग करायचा आहे, बरेच जण म्हणतात आम्हाला धेंचा लावायचा आहे, शेवगा लावायचा आहे, उडीद मूग लावायची, चवळी लावायची, तिथे जे मोठी चूक करतात, धेंचा, चवळी, उडीद मूग केळीवर लावायसाठी त्यांनी करायचं आहे. पण त्यातून मी त्यांना सांगू शकतो की मग शेंगा वगैरे त्यांची तुम्ही घेऊ नका. शेंगाचे उडीद मूग आपण करतो किंवा धेंचा लावतो, हे पीक तुमचं फुलोरा यायच्या फुलोरा दिसतोय आपल्या शेतामध्ये 1-2 फुटे, त्यावेळेला जमिनीमध्ये गाळून टाका. यामध्ये सायंटिफिक रिजन असं मित्रांनो, हे तुम्हाला कोणी सांगत नाही. सायंटिफिक रिजन असं असतं की ज्या वेळेला आपल्या जमिनीमध्ये जो कार्बन पाहिजे, कार्बनचे 3 प्रकार असतात, होलाटाईल, नॉन होलाटाईल, बॅलन्स्ड कार्बन. 3 कार्बन असतात आणि होलाटाईल, नॉन होलाटाईल याचे काही उपयोगाचे नाहीये. बॅलन्स्ड जो कार्बन आहे, स्थिर असणारा कर्ब, हा आपला कामाचा आहे. आणि हा स्थिर असणारा कर्ब जेव्हा तुमचं पीक फुलोऱ्यात येतंय तेव्हा जे राहतो, अन्यथा राहत नाही, हा उडून जातो. लक्षात ठेवा, जमिनीची ताकद कशी वाढवायची, याच्या छोट्या गोष्टी आहेत, या आपल्या पूर्वजांना माहीत होतं. ते कुठे गेलेले नव्हते, पण ते शेतीतच प्रयोगशाळा होती त्यांच्यावाली, तिथूनच ते अभ्यास करत होते. आणि आपल्या कुठे गावात चवडीवर कुठे बसल्यानंतर त्यांची तीच चर्चा राहायची
मोदी आणि सरकार आणि ते सरकार आणि सरपंच उपसरपंच या गप्पा राहायच्या, शेतीच्या गप्पा राहायच्या, त्यांच्या काही मशीनच्या गप्पा राहायच्या. आता तोच शेतकरी पुढे जाईल मित्रांनो, हा आपल्या गावाचा विषय म्हणून मी स्पष्टपणे बोलतोय. तोच शेतकरी पुढे जाईल ज्याची सातत्य शेतीमध्ये आहे. नाहीतर शेती ही अवघड होत जाणार आहे. कारण पूर्णपणे आपण आता परावलंबून झालेलो आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या बाहेरून स्वतःचा आपला राहिलं नाहीये. त्यानंतर विषय राहिला आता पावडरींचा. तर गोमूत्रापासून सुद्धा आपण एक विशिष्ट प्रकारचं अग्नियास दशपर्णी अर्क हे बनवू शकतो. 20 लिटर देशी गायच्या गोमूत्रामध्ये 20 लिटर देशी गायच्या गोमूत्रामध्ये 2 किलो निंबाचा पाला, 2 निंब करूंचा पाला, 2 किलो आपला घाणेरीचा पाला, 2 किलो सीताफळचा पाला, अशा 2-2 किलो चे आपण जे बकरी खात नाही, जे गाय खात नाही अशा पद्धतीचा पाला आणून हा जर कुटून तुम्ही त्या 20 लिटर गोमूत्रामध्ये टाकला आणि हे गोमूत्र तुम्ही चांगलं उकळलं आणि थंड होऊ दिलं, त्यानंतरचा याचा स्प्रे घेतला तर तुमच्या शेतामध्ये जे रस ओढणारे किडे, मावा आहे, थ्रिप्स आहे, तुडतुडे हे येत नाही. यामागे सायंटिफिक रिझन बी असं जे जेव्हा आपण पहिला पावडर कापूस पीक जर असलं, पहिला पावडरचा हात आपला उलालाचा असतो. उलाला त्यांबरोबर एका जातो आणि पहिलं होतं एंडोमोनो. एंडोमोनो सगळ्या पिकांवर चालायचं मित्रांनो. एंडोमोनो हे जे पीक आहे आपलं, हे फक्त भारतामध्ये चालू आहे, अजून बी चालू आहे. आणि भारता व्यतिरिक्त जे इतर देश आहेत तिथे बंद नाहीये. एंडोमोनोसिस झालं, तुमचं क्लोरो झालं, नंतर असे बरेचसे जे कीटकनाशक ते बंद आहेत. आणि आपल्याला बंद करावं लागेल, हळूहळू आपल्याला कमी करावं लागेल. जमिनीची उत्पादकता वाढवा, जमिनीची ताकद वाढवा, हे ऑटोमॅटिक कमी होतं. कारण साधारण निसर्गाचा एक नियम असतो, जो झुकला त्याला पूर्ण झुकवून टाकते. तो झुकला त्याला झुकवून टाकते. निसर्गाची ही ताकद आहे. निसर्गामध्ये 2 प्रकारचे कीटक असतात, एक मांसाहारी, एक शाकाहारी. मांसाहारी हा आपला मित्र आहे, कारण का तो शाकाहारीवर अवलंबून असतो. जेव्हा आपण शेतामध्ये पाऊस फवारणी करतो, दोघीही मरतात. मांसाहारी मरतो, शाकाहारी मरतो. परंतु शाकाहारी हा लवकर लगेच रिसायकल तयार करून घेतो. कारण का तर त्याला ते अन्नद्रव्य लगेच उपलब्ध असतात. मांसाहारीला उपलब्ध नसतात. कारण मांसाहारी हा पानं किंवा फुलं किंवा फळं खात नाही, हा त्यालाच खातो शाकाहारीला. आणि शाकाहारी हा पानांना खातो. पानं झाडावर भरपूर असतात म्हणून शाकाहारी हा लगेच रिसायकल तयार करतो, पुन्हा त्याची प्रौढावस्था तयार करतो आणि मग पुन्हा डबलने अटॅक करतो आणि आपलं झाड पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. जर तुमची जमीन जर बळकट असेल तर हे येत नाही. कारण का जर तुमचं झाडात जर डॅमेज झाले, एखादी पानं समजून घ्या कुरतडतायत किंवा फुलं कुरतडतायत, तुमच्या जमिनीमध्ये कर्ब चांगला असेल तर जे डॅमेज झालं जातं, जसं आपली बॉडी आहे मित्रांनो तसं झाड असतं. तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर तुम्ही छोट्या मोठ्या आजारांना लगेच बाजूला करून देता. कारण का तर तुमच्या बॉडीमध्ये जे सेल असतात ते त्याला सांगतात, अहो गेले बाहेर काढ लवकर, अहो आपलं काम नाही करू दिलं. तसं आपलं वनस्पतीचं असतं. जे वनस्पती ते आपण जे मित्रांनो लक्षात ठेवा, वनस्पतींचं बी असं असतं, वनस्पती सेल सायकल असते. जर तुमच्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर लगेच आपल्या जमिनीतून त्या जे डॅमेज झाले भाग आहे ते लगेच भर होऊन जाते, हे लक्षात ठेवा. आणि जमिनीचे कर्ब गुणोत्तर वाढवा. वेगवेगळ्या पीक घ्या, एकदल पीक नंतर द्विदल घ्या. 2-3 वर्षानंतर जमिनीत जे पीक आहे तेच गाडा, बाहेरून काही आणू नका. माझं स्पष्टपणे मत आहे. तुम्ही बाहेरचे, आता तुम्हाला अजून एक सांगतो, माझा जवळचा एक अनुभव सांगतो. आता गव्हर्नमेंटने एक योजना राबवलेली आहे, रासायनिक शेती सोडा, रासायनिक शेती सोडा, रासायनिक शेती सोडा. आता गव्हर्नमेंटच काय करेल अजून त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाहीये. त्याच्या इकडे बी की हे लोक आता आपल्याला सेंद्रिय कर्ब, आपलं सेंद्रिय खत निर्माण करून देतील. मित्रांनो लक्षात ठेवा, हे काय करतील, आता सेंद्रिय खत आपल्याला विकायला लागून जातील. सेंद्रिय खत गव्हर्नमेंटने सांग, सेंद्रिय खत आपल्याला यांच्यावर निर्भर राहायचं नाहीये. सेंद्रिय खत आपल्याला आता घरीच बनवायचे आणि त्यांच्यापेक्षा उत्तम बनवायचे. ते कसे बनवायचे थोड्याच सांगतो.
आपल्या जमिनीत जो पडलेला आहे, जो काडी कचरा आहे मित्रांनो, तुम्ही हा जर तुमच्या जमिनीमध्ये रिसायकल करत राहिले, आता पहिले सारखे मेंढपाळ राहिले नाही. मेंढपाळ लोकांचं आता कसं यायचे चारून जायचे, तो चारल्यानंतर जे जर तुराट्या राहता पराठ्या राहता ते तिथेच गाडा जमिनीत. पहा तुम्ही 1 वर्षानंतर तुम्ही मला भेटशाल सचिन भाऊ आपल्या जमीन आता बरं आहे बरं का. ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता ती वाढते. सेंद्रिय पदार्थ अशी एक गोष्ट आहे जी निसर्गाने दिलेली आहे पण आपल्याला घेता येत नाही. जर हे ज्याला समजलं तो समजून घ्यायचा शेतीमध्ये सक्सेस झाला. शेती ही सोपी मित्रांनो, फक्त हिला थोडसा अभ्यासाची गरज आहे, नॉलेजची गरज आहे, जिद्द चिकाटीची गरज आहे. शेती सारखा शिकासारखा विषय, याच्यातून समाजसेवा घडते, याच्यातून देश सेवा घडते. कारण का तर हे आपलं अन्न आपण निर्माण करतो, उन्नत अन्न आपण घरी ठेवत नाही. हे जे आपण सकस निकस जे ताकददार जे अन्न आपण निर्माण करतो, हे आपल्या देशातले जे मुलं बाळ आहेत, जे आपले मोठे व्यक्ती आहेत, गरजू व्यक्ती आहेत, आपण बाजारपेठात विकतो, हे त्यांना जातं, ते खातात, त्यांची शक्ती वाढते, त्यांचे आत्ममनोबल वाढतं, त्यांची आर्थिक शारीरिक त्यांची शक्ती वाढते. यातून आपल्याला एक चांगला मार्ग निर्माण होतो. यातून ऑटोमॅटिक आपली पॉझिटिव्हिटी वाढत चालते. आणि आपण जर रासायनिक शेती करत चाललो तर आपला पैसा खिसा बी खाली होतो, जमिनी निकस होते. आणि राहिली गोष्ट, जर आपण असं रासायनिक शेती आपण अशीच करत राहिलो तर येणारी जी भावी पिढी आहे यांना आपण निसर्ग दगड धोंड्या देऊन जाणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण फक्त दगड धोंड्या देऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, या जर पद्धतीने चाललं रासायनिक शेती तर आपण दगड धोंड्या, कारण या जमिनीतून काहीच पिकणार नाही आणि जे पिकेल ते निकस राहील. म्हणून जर लक्षात ठेवा, जमिनीचा कर्ब कसा वाढवता येईल यावर लक्षात ठेवा. जर दुकानाचा खर्च जरा कमी करा, शेतीचं एक वही तयार करा, त्या वहीत लिहा की मी आज शेतीतून काय खर्च करतोय, कसा करतोय, किती करतोय, काय मला खर्च आला, हे लिहत चला. बाकीच्या गप्पा शेतीवर जास्त वाढवा. झाला गोष्ट नांगरटीचा, जर तुम्ही हे पुन्हा रिसायकल जर करत राहिले, जमिनीत उरलेला चौथा कपाशी निघली, पराठ्या थडे चाबी द्यावाना, मक्का निघणार थडे चाबी द्यावाना, जे पीक निघणं थडे चाबी द्यावाना, मग विषय राहिला डोरेसला. डोरेसले काय वाटत, एक सीझन 2 भेटता मित्रांनो. यावर्षी दुष्काळ होता म्हणून ठीक आहे, एकच पीक घेता आलं, पण 2 पिकं घेता येतं आपल्याला. खरीपाचं पीक जरूर लागून टाकायचं, कारण का सांगतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. खरीपाचं पीक दाबल्यानंतर आपल्याला 8 महिने भेटतात. हिवाळ्याचे 4, उन्हाळ्याचे 4, पुन्हा पावसाळ्याचा 1 महिना बोनस. तर काय होतं, हिवाळ्यात जर आपण जर काडी कचरा राहतो, कपाशीचा पराठा असतो किंवा मक्याचा चारा असतो, हा जर आपण दाबला ना तर 8 महिन्यानंतर याच्यामध्ये रिसायकल होऊन जमिनीमध्ये हे पूर्णपणे याचा ह्युमस तयार झालेला असतो. पूर्ण बारीक 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 कण होऊन गेलेला होता आणि हे पूर्ण तुमची जीवाणूंचं एक खाद्य आहे. हे जे कर्ब आहे हे जीवाणूंचं खाद्य आहे आणि हाच कार्बन रेशो आहे. हे सगळं आपण विचार करतोच, कार्बन रेशो कसा वाढवावा. सोपा भाषामध्ये कोणी सांगत नाही. आमकं टाका, त्या बाटल्या टाका, त्या बाटल्या टाका, आमकं करा, आता नवीनच कधीचे आई टाका. आपले कोणाकडे जाणार नाही, तूच आहे तुझ्यापाशी, परंतु तू जागा बुललाशी. निसर्गाने आपल्याला ही ताकद दिलेली आहे मित्रांनो. फक्त या ताकदीला व्यवस्थित मार्गावर नेऊन जायचं काम आपल्याला आहे. ते कसं घेऊन जायचं हे तुमच्यावर आहे. इथे सांगायला पुन्हा कोणी येणार नाही. पुन्हा विषय झाला नागाटी. या जर तुम्ही जर हे पुन्हा जर दाबत राहिले, तुम्हाला नागाटीची बी गरज पडत नाही. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एसआयटी तंत्र चालू झालेलं आहे. आता जे कोणी शेतकरी बांधव असतील त्यांना माहित असेल, एसआयटी तंत्रामध्ये तेच आहे की एकदा जर तुम्ही पेड पाडला की या पेडवर तुम्ही काडी कचरा टाका, तिथेच पीक घ्या, ते तिथेच टाका. म्हणजे काय होईल, जेणेकरून तुमचा नागाटीचा खर्च वाचला. त्यानंतर तुम्ही जी माती जर नाही हलवली तर मायक्रो ऑर्गॅनिझम कॉलनी तयार होते. तिथे सूक्ष्म जीवाणूंचं आपलं जसं घर असतं राहायला, तसं त्यांचं बी घर आहे. ते घर तिथे तयार होतं आणि यांची ही कॉलनी लाखोच्या संख्येत एकदा जर वाढली तर पुन्हा तुम्हाला काही बाहेरून टाकायचं काम नाही. हे त्यांचं रिसायकल चालू राहतं. युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश देणारे जीवाणू, मायक्रोन्यूट्रिएंट देणारे जीवाणू, काही रोगराई आली पिकांवर त्याच्याशी झुंज देण्यासाठी करणारे जीवाणू, हे सगळे कॉलनी तयार होऊन जाते.
पण ही कॉलनी आपण तोडण्यात आली आहे. रासायनिक शेती आपली शेती नाही, पुन्हा सांगतोय, पण ही आपल्या तोंडात थोपण्यात आलेली आहे. पुन्हा प्रत्येकाने एक देशी गाय पाळा, सेंद्रिय शेती गट तयार करा, सगळ्यांशी विचार सल्ला करून शेती करा. पण ज्यांचे एकमेकाचे चांगले अनुभव असतील ते एकमेकांची साधा. आपलं नगरदेवा गाव हे खूप मोठं गाव आहे आणि चांगले व्यक्तिमत्व इथे आहेत. चांगले आपल्या पाचोरा तालुक्यापर्यंत आपल्या गावातले शेतकऱ्यांचे नाव आहेत. कृषी अधिकारी साहेबांशी बोलण्यात आलं की बोलत होते, आज पावसामुळे ते येऊ शकले नाही, की सचिन म्हणे जर प्रत्येक गावात छोटे छोटे शेतकरी जर तयार झाले तर आमचं सुद्धा काम येणार नाही. कारण शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीला सांभाळू शकतो, तुम्हाला कोणी दुसरं सांगू शकत नाही. कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याची जाण असते. कारण किती दळा लागतं, कितलं पीठ निघत आहे शेतकरी माहीत राहत. शेतकऱ्यांना पोरायला दुसरं कोणल्या माहीत राहत नाही. जमिनीमध्ये किती पिकतं किती निघतं हे शेतकरी आणि शेतकऱ्याला मुलांना माहिती आहे. म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगतो की शेतीचा जो खर्च आहे विनाकारण वापर खर्च करू नका. जो योग्य आहे तिथेच खर्च करा. रेसिड्यू फ्री फार्मिंग करा. मी सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला जो रासायनिक खतावरचा खर्च आहे तो कमी करण्यात येईल. त्यानंतर जीवामृतचं प्रमाण आपल्या शेतीमध्ये वाढवा. बेसन पीठ सारखं आपलं जर जे अन्नद्र भेटत नाही काही आम्हाला 100 रुपये 110 रुपये किलो होऊन जातं, दह्याचा वापर करा जीवामृतमध्ये, तो बी चांगला येतो. आणि एक उत्तम अजून मी बनवलेलं आहे स्वतःचं, ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपल्या शेतात जे गवत असतं ते गवत आपण बांधावर फेकून देतो. सगळ्यात मोठी चूक आपण करतो. गवत सारखं मायक्रोन्यूट्रन NPK देणारं दुसरं खत कोणतं नाही. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त ताकद त्याच्यामध्ये असते आणि ते आपण धरतून बांधावर फेकतो, नाही तर कुठे पेटवून टाकतो. या गवतावर मी अभ्यास केलेला आहे. हे जुनं गवत जे आपल्या बांधावर पडलेलं असतं हे मी काय केलं, टाकीत भरून घेतलं. माझ्याकडे 300-300 लिटरचे 200 लिटरचे बॅरल आहेत. त्या टाकीमध्ये भरून घेतलं मी. थोडा प्रयोग करायचा होता, म्हटलं पाहू या गवत मागची ताकद रास. एक गवत मी भरून घेतलं, चांगल्या अर्ध्या टाकी भरून घेतलं. यामध्ये मी काळी कचरा सुद्धा भरला. त्यानंतर जे आपल्या शेतामध्ये जे बी दिसतं काळी कचरा नंतर पराठा सगळं भरून घेतलं. वरच्या कापडाने त्याला चांगलं बांधून घेतलं. त्याच्यात थोडं शेण गोमूत्र गुळ टाकून दिला आणि एक कंप्लीट 30 दिवस राहू दिलं. 30 दिवसानंतर हे फोडलं. आता मित्रांनो, याच्यातून तुम्हाला कुठेच जायचं काम नाही. एवढे प्रकारचे जे आपलं अन्नद्रव्य या टाकीमध्ये तयार झालं, म्हणजे हा छोटासा कारखाना तयार झाला. आता हे जे सॅम्पल बनवलेलं आहे हे पाचोऱ्याला पाठवायचंय. तिथून त्यांचा काय रिपोर्ट येतो ते पाहू आपण, काय त्याच्यामध्ये काही नाही. आणि हे टाकल्यानंतर जमिनीत तुमचे असंख्य जीवाणू वाढतात. जे तुम्हाला पाहिजे जमिनीमध्ये ते काढता येतं. आपली जमिनीतून भारतातून सोन्याचा धूर निघत होता, ही गोष्ट अशीच खोटी नाही, अशी लावली नाही आपल्याला. आपली भारतासारखा महान देश कोणता नाहीये. त्यात अजून महाराष्ट्र हा असा राज्य आहे की इथून एक वीर घडून गेले, इथून एक चांगले व्यक्तिमत्व घडून गेलेले आहेत. असा आपला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही पदवी अशी दिली जात नाही. तर यातून ही संकल्पना आलेली आहे. यातून ते काय रिपोर्ट येतात त्या रिपोर्टातून समजून जाईल की हे जर आलं तर अजून शेतकऱ्यांना एक बोनस भेटून जाईल. नागाटीचा विषय झाला, दर वर्षाला नागाटे करणं थांबवा. तण कमी वस म्हणून आम्ही नागाटी करतो. काही शेतकऱ्यांचा असा संभ्रम आहे, तर त्यांची चुकीची भावना आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, तणाचं पीस 6 वर्ष मरू शकत नाही. तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठे एखादा सायंटिफिक असेल त्याला विचारून पहा, किंवा मोबाईलवर कुठे असे डाटा टाका. कोणतंही तणाचं बीज 6 वर्ष जगू शकतं विदाऊट माती, विदाऊट वॉटर. त्याला मातीची गरज नाही ना पाण्याची गरज नाही. 6 वर्ष ऑटोमॅटिक जिवंत राहू शकतो. कारण का तर त्याला निसर्गाने ही ताकद दिलेली आहे. आपण नागाटी केल्याने जे खाली जे पडलेलं असतं ते वर घेऊन येतो. पहिला पाऊस पडला का उगत नाही, दुसरा तिसरा पावण्यात पाहिजे. नागाटीचं शेत सुद्धा तसं झालेलं असतं. याला कारण एकच आहे, जे तण आहे आपण ते तिथंच ठेवत नाहीये. तुम्ही तणाची मल्चिंग करणं सुरू करा, तुमच्या शेतामध्ये तण उगत नाही. लक्षात ठेवा, माझ्या मोसमीच्या बगीच्यामध्ये येऊन पहा. एक वखरणी जर केली मी, एक 1-1.5 महिना जात नाही.
तणच येत नाही, कारण ते गवत तिथे येतं तिथेच टाकतो आणि तेच अन्नद्रव्य त्याला मिळत असल्याने निसर्गाचा नियम आहे. गवत हे त्या शेतीत उगतात ज्या शेतीमध्ये कमतरता आहे, कमजोरी आहे. लक्षात ठेवा, तण कुठे उगतात? ज्या शेतीत कमतरता आहे, कमजोरी आहे, तिथे तण उगतात. तण असे उगत नाही. त्याला बघायचं, त्यांनी मोसमीच्या बगीचाला भेट देऊन द्यावे, त्यांनी तण दाखवून द्यावे. मला समजून घ्यायचं, ज्यांना वार तण जास्त, आपला वारनं थोडस कमी झाली, ताकद वाढवणं पडी. लक्षात ठेवा. तर हे तण जर तुम्ही तिथंच ठेवत राहिले, तिथंच काढून काढून गवतने काढून मल्चिंग करत राहिले, तर तुमचाच कर्ब गुणोत्तरही वाढेल, इलेक्ट्रिक कंडक्टरही वाढेल, पाण्याची होल्डिंग कॅपॅसिटी वाढेल, नंतरून तुमचं एनपीके बॅक्टेरिया कल्चर, एनपीके काउंट वाढेल, मायक्रोन्यूट्रिएंट वाढेल. आणि या पिकातून तुम्हाला जे पीक निघेल ते तुमचं उत्तम निघेल. व्यापारी तुमच्याकडे चक्रा मारेल. लक्षात ठेवा, यातून व्यापारी तुमच्याकडे चक्रा मारेल. कारण का? तर याच्यात जी ताकद आहे ती बाहेरून आणलेल्या खतामध्ये नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, तणनाशक विषयी आपल्या शेतकऱ्यांचे तसं संभ्रम नाही. तणनाशक मार तात्पुरता समाधान आहे मित्रांनो, पण आता मजुरांच्या अभावी आपल्याला त्याकडे वळावं लागतं. पण तणनाशक हे पीक घातक आहे. लक्षात ठेवा, जेवढं आपण जास्त तणनाशक मारू, निसर्गाची ताकद आहे, तेवढं त्याच्या 1.5 पटीने तण उगतात. तणनाशक मारल्यानंतर तण म्हणतो आम्ही तण मारत भाऊ, 2 पटीने वाढतात. तणनाशक नेहमी मरत नाही बरं. लक्षात ठेवा, तात्पुरता समाधान आहे. 10, 15, 20 दिवस तण शांत बसतं, पण त्याच्या 5 पटीने उगतं. तणनाशक हा तात्पुरता पर्याय आहे. समजून घ्या, मजूर भेटत नाही, पीक बुडतंय, काही कारण असतो, पाऊसची झडी आहे, वातावरण खराब आहे, त्यात म्हणून ठीक आहे तणनाशक मारलं आपण, पण तणनाशक हा कायमचा पर्याय नाही. तणनाशकमुळे बऱ्याचशा अजून असे रिपोर्ट आलेले आहेत की त्याच्याने कॅन्सर होण्याची सुद्धा संभावना आहे. कॅन्सर हा जो घटक आहे आपल्या आता खेड्यापाड्यामध्ये गल्लोगल्ली घरोघरी व्हावा लागलाय. एवढंच नाही, 30-40 वयामध्ये सुद्धा आजार होतोय. हा आजार होण्यामागचं कारण एकच आहे, ज्याची मनोबल, आर्थिक स्थिती डगमगते, ज्याची रोगप्रतिकार शक्ती डगमगते, त्याला हा आजार होतो. लक्षात ठेवा, कुठलाही आजार, डायबिटीज असो, हार्ट अटॅक असो, का तुमचा बीपी असो, ब्लड प्रेशर, किंवा तुमचा कॅन्सर असो, टीबी असो, कोणताही, कॅलेस्ट्रॉल कोणता वाढ द्या, अमकं डमकं, कमी ती कमी. आणि याच्यावर एकमेव फक्त उपाय आहे, ती म्हणजे देशी गाय. देशी गाय एक असा हत्यार आहे आपल्याला, जो ती या सगळ्यांपासून आपल्याला वाचवू शकते. म्हणून मित्रांनो, त्या जर्शींचा नाद सोडा. जर्शी मी 5 वर्ष जर्शी गाई पाळल्या, 9-10 गाई होत्या. रेकॉर्ड होता माझा दुधाच्या बाबतीमध्ये. इगो मास्टरकडे दूध होतं माझं बरं का, इगो मास्टरकडे दूध होतं, रेकॉर्ड होता. ऑन पेपर असं काम नाही करायचं मी चुकीचं. पेपर ठेवायचो, डायरेक्ट पेपर, आणि 10 दिवसाची माझी लिस्ट राहायची. कोणती गाय, किती दूध, काय, किती परवडतंय, 10 दिवसाचं पेमेंट किती, खर्च किती, मला वाचले किती, एवढा माझा कंटिन्यू अभ्यास होता. शिक्षण झालं होतं, धंदा परवडच का नाही, एवढा माझा. आणि आमचा बाबांचा वारसा अजून बी माझ्या घरी या. आमच्याकडे 1900, 2000 पासून डायऱ्या पडलेल्या आहेत, हिशोबच्या डायऱ्या अजून बी. काय रोज होता, किल्ला रोज होता, रोजनीशी राहायची आमची. आणि आज तोच आम्हाला एक त्या टायमाला वाटायचं काय लिहत बसता बाबा, आणि आम्हाला सांगता लिहा ते लिहा, पण आज ते आम्हाला कामात आलं. आज आम्ही लिहत बसतो संध्याकाळी. मोठा भाऊ मी, मोठा भाऊ आपला बी मेकॅनिकली, दोघा भावांनी आम्ही मिळून दुकानही केलं. शेतीच्या जीवावर आम्ही दुकान उभं केलं. जेव्हा कोरोना काळ लागला, कोरोना काळासारखे बहुतेक आजार यापुढे येणार आहेत आणि येतील. कारण आपण ज्या स्थितीने जातोय त्या स्थितीमध्ये आपण ज्या दिशेने वळतोय ती दिशा एकदम खराब आहे, बोगस आहे, भवितव्य धोक्यात आहे. म्हणून मित्रांनो, आज हा जो योग आला टेम्पल टाउन फाउंडेशन तर्फे, यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही थोडं 2 शब्द माझे तोडके मोडके ऐकून घेतले, तुमचे बी आभार व्यक्त करतो. त्यानंतर बा श्रीकृष्ण
फोटोची प्रतिमा करून इथे गाय पण आणायची होती आपल्याला, देशी गाय. शेतकऱ्यांना अजून एक राहून गेलं माझं, शेतकऱ्याच्या मुलांना देशी गाय काय आहे हे माहित नाही. त्या जर्शीला बी गाय म्हणतात, ते जर्शीला बी गाय म्हणतात, म्हैसला बी गाय म्हणून घेतात. शोकांतिका आहे आपलीवाली. आणि आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे. कसं काय आपल्याकडे जी देशी गाय आहे ही ओळखता येत नाही आपल्या मुलांना. आपणही सांगत नाही ही देशी गाय आहे, ही जर्सी गाय, ही कोणती गाय आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, जिला कुंभ आहे, जिला खांदा आहे, तिचे शिंग थोडे मस्त आहेत, मोठे आहेत, कान लांब आहेत, जिच्या अंगावर माशी जरी पडली तिला सहन नाही, ती देशी गाय आहे. लक्षात ठेवा. आणि देशी गाय जे ती आपल्याला यातून पुढे तारू शकते आणि या ज्या आजारपण यापासून वाचवू शकते. इवन कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा देशी गाय उपयोगाची आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कॅन्सर म्हटलं की आपल्याला अंगाला काटे येतात, पण कॅन्सर सारखा आजारावर सुद्धा मात करायला देशी गाय आहे. म्हणून सांगतो, गाय आपल्या दारासमोर चांगली एखादी 5-20 लाखाची गाडी नसली तरी चालेल, पण एक देशी गाय पाळा. तुमचं 1 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात तुमचं घरातलं वातावरण नाही बदललं तर मला बोला. पहिले लोक म्हणायचे त्याच्या घरी गाय, त्याच्यावर विठ्ठलाचे पाय. आपल्या दारासमोर ना ते दिवशी राहिनी ना गाय राहिनी, तर कुठून आपण अपेक्षा करता. हा विषय आपल्या गावाचा होता म्हणून मी एवढा खोलवर बोललो, नाही तर मी एवढं बोलत नाही. जे जे मेन मुद्दे ते मांडून मोकळा होऊन जातो. पण हा आपला रक्तभावाचा होता. रोज उठतात, समाजाचं मी काही देणं लागतो, गावाचा देणं लागतो. 2 शब्द संपवतो. ज्या काही शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील त्यांनी बिनधास्तपणे विचारा. काही असतील शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीबद्दल बरं, फक्त कुठलेही विचारा, शेतीमधलं कुठलंही विचारा. काही विचारायचे कोणाला, फक्त शेतीबद्दल विचारा, काही विचारा, गायींबद्दल विचारा. अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला, आपल्या गावात इकडे दागच्या पराठ्याकडे आम्ही 28 एकरवर 7 लोकांची आमची टीम आहे. आम्ही एक गोशाळा चालू केलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील ही पहिली गोशाळा असेल की जिथे देशी गाय गोमूत्र संकलन होणार आहे. डेअरी होणार आहे. डेअरी कोणती डेअरी? गोमूत्र डेअरी. कधी ऐकली का? देशी गायची गोमूत्राची डेअरी. आलो आपण दुसऱ्या डेअरी ऐक्यात, पण आम्ही ही जी गोमूत्राची डेअरी चालू करणार ही महाराष्ट्रातली एकमेव असेल. यावर विचारमंथन चालू आहे आमचं वाला, यावर आम्ही बोलणार आहे. या गोमूत्रापासून अनेक प्रकारचे आपले बुरशीनाशक, कीटकनाशक, ग्रोथ प्रमोटर म्हणजे वाढ संजीवक हे आम्ही काढणार आहेत आणि हे शेतकऱ्यांना पुरवणार आहेत. लक्षात ठेवा, गोमूत्र देशी गायचं गोमूत्र ऑल इन वन आहे. सगळ्या प्रकारावर चालतं. तुमच्या जमिनीत बुरशी असू द्या, तुमच्या जमिनीत वर काही कीटक असू द्या, तुमचं झाड वाढू नका द्या, देशी गायचं गोमूत्र सगळं उत्तम. आणि यातलं यात जर तुमच्याकडे दूध देणारी गाय नसेल तर ते अजून उत्तम. ज्या गायला दूध देत नाही, ज्या गायला काही संतान होत म्हणजे काही मुलं वरे वासर होत नाही, भाकड गाय, ही गाय तर 1 नंबर अजून. मग कारण देशी गाय बरं, पण आपल्या शेतकरीला माहित नाही देशी कोणती शेण, विदेशी कोणती शेण. हा आपला मोठा एक संभ्रम आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हसण्याचा विषय नाही हा अभ्यास करा. येणारी भावी पिढीला आपण काय देणार आहे? पैसा असून त्यांना आरोग्य देता येणार नाही, पैसा असून त्यांना चांगलं अन्न देता येणार नाही, पैसा असून त्यांना चांगलं शिक्षण देतोय पण ते आपलं ऐकत नाही. आई वडिलांचं जमत नाही, मोठ्या भावाचं जमत नाही. हा विषय बाहेरचा नाहीये, हा विषय आपला अन्नाचा आहे, हा विषय आपल्या गावाचा आहे, आपल्या घराचा आहे आणि प्रत्येक घराचा आहे. प्रत्येक घराघरामध्ये ही कहाणी. आणि हा जर आपण इथून बदलवला मित्रांनो तर येणारी भावी पिढी ही सुंदर आपल्याला म्हणेल, फोटो लावतील आपले की आमना बाबाने आमना हजारने असं काम केले म्हणून आम्ही आधाडला सर्वर. आणि त्यांना आपण जर निष्कृष्ट आणि आरोग्य जर त्यांना आपण चांगलं देऊ शकलो नाही तर आपलं काही उपयोग नाही ना एवढा पैसा कमवून. जर आपण त्यांना निसर्गाशी किंवा आपलं आरोग्य जर त्यांना चांगलं देऊ शकलो नाही
तर आपला काही उपयोग आहे का एवढा पैसा कमवून? काही उपयोग नाही. मला मुलगा आजारी आहे, मला कोट्यवधी रुपये आहेत, तो कोट्यवधी रुपयाचा ठेवला तो चांगला होईल का? नाही होणार. म्हणून लक्षात ठेवा, अजून बी टाइम गेलेला नाहीये. वळा. नगरदेवा गावला मी काही देणं लागतो म्हणून एवढा वेळ घेतला, त्यातून तुम्ही ऐकून घेतलं, त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. टेम्पल टाउन फाउंडेशन यांनी माझे 2 शब्द त्यांनी कुठेतरी ऐकलेले होते. ते म्हणे तुम्ही एवढं बाहेर बोलतात, नगरदेवाला बोला. नगरदेवा काय बोलायला विषय, कारण समाजाचे सगळे व्यक्ती बोलतो, आमची चर्चा चालू असते. नाही याच्यातल्या माहिती त्यांना माहीत पडायला पाहिजे. त्यांना मी विनंती करून सगळ्यांनी आज 2 शब्द ऐकले, त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त. राहुल सरांची खूप दिवसापासून इच्छा होती की सचिन कार्यक्रम घ्यायचा आहे, पाऊस पडो काही पडो कार्यक्रम घ्यायचा आहे. तुझ्यातलं जे अनुभव आहे, तुझा अभ्यास आहे, देशी शेतीवर बोलायचं आहे, त्याविषयी आम्हाला बोल. बऱ्याचदा अजून असं काही गोष्टी आहेत मित्रांनो, पण आपल्याला टायमाच्या अभावी तुम्ही सगळे लोक थांबलेले आहेत. टायमाच्या अभावी आपल्याला बंदी आहे, म्हणून इथे 2 शब्द मी थांबवतो. जय गोपाल. जोरदार टाळ्या वाजू.